Good morning, everyone. Let's start our today's question. Qualitative characteristic of financial reporting. In last video, we were learned what is financial reporting and its objective and assumption. Okay. जर लास्ट व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर बघा. आपण काय लर्न करतो ह्या सिरीज मध्ये एम.कॉम पार्ट 2 सेमिस्टर 4 मध्ये जो इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड सब्जेक्ट जो आहे तो आपण ह्या सिरीजमध्ये काय करणार आहोत कव्हर अप करणार आहोत ज्यामध्ये ऑल थेरॉटिकल आस्पेक्ट अँड प्रॅक्टिकल आस्पेक्ट आपण कव्हर करतोय. सोचा सेकंड क्वेश्चन आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. Qualitative characteristics are attribute that make financial information useful to users. ओके, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर क्वालिटेटिव्ह मध्ये काय बघायचं आहे आता क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक are the attribute that make financial report information is useful to the users. आता users कोण आहेत? ॲज सिम्पल ॲज दॅट स्टेक होल्डर. ओके, तर हे स्टेक होल्डर काय करतात वेगवेगळ्या पर्पजसाठी फिनान्शियल इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग यूज करतायत. तर यामध्ये कोण आहेत? इन्व्हेस्टर आहेत, क्रेडिटर्स आहेत, ओके, रेग्युलेटर आहेत, मॅनेजमेंट आहेत अँड सो ऑन. इट मेक इकॉनॉमिक डिसिजन. तर ते प्रत्येक जण आपापले डिसिजन घेण्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग काय करणार आहेत तर यूज करणार आहेत. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टर कशासाठी फिनान्शियल इन्फॉर्मेशन यूज करतील? टू टेक अ इन्व्हेस्टमेंट डिसिजन. क्रेडिटर्स कशासाठी यूज करणार आहेत? तर क्रेडिट वर्दीनेस कंपनीची कशी आहे हे चेक करण्यासाठी असेल. रेग्युलेटर कोण असणार आहेत? सपोज गव्हर्नमेंट येतील यामध्ये. तर कंपनी गव्हर्नमेंटचे रूल कशा पद्धतीने फॉलो करते, सगळे नॉर्म्स फॉलो करते का, टॅक्स रेग्युलरली पे करते का, हे चेक करण्यासाठी काय करतील तर ते फिनान्शियल रिपोर्टिंग चेक करतील. मॅनेजमेंट ऑल्सो चेक द प्रॉफिटेबिलिटी पोझिशन ऑफ द कंपनी, राईट. तर याच्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग इज युजफुल फॉर द स्टेक होल्डर. सो बेसिकली दीज आर क्लासिफाईड इंटू टू पार्ट. फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट बघणार आहोत आपण. फंडामेंटल क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट, रिलेव्हन्स. Information must be capable of making a different its users decision. जसं आता सांगितल्या पद्धतीने की फिनान्शियल इन्फॉर्मेशन जरी एकच असेल तर प्रत्येकाचा आस्पेक्ट काय असणार आहे? हा डिफरंट असणार आहे. प्रत्येकासाठी त्याचा रिलेव्हन्स हा डिफरंट असणार आहे. म्हणजेच इन्व्हेस्टरसाठी त्याचा डिफरन्स आहे, वेगळं इंटेन्शन आहे, क्रेडिटरसाठी वेगळं इंटेन्शन आहे, शेअर होल्डरसाठी वेगळं इंटेन्शन आहे. ओके, प्रत्येकाचा रिलेव्हन्स हा डिफरंट असणार आहे. Second, includes predictive value, that means help predict future outcome. ओके, आता फिनान्शियल इन्फॉर्मेशन वरून आपण काय करतो तर एक प्रिडिक्शन करतो की कंपनीचे फ्युचर आउटकम काय असू शकतात. कन कन्फर्मेटरी व्हॅल्यू, इट हेल्प द कन्फर्म पास्ट प्रिडिक्शन. आता एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट बघितली किंवा फिनान्शियल इन्फॉर्मेशन बघितली, वी कॅन इझिली अंडरस्टूड द कंपनीज पोझिशन. ओके, म्हणजे कंपनीने सपोज 2-4 वर्षामध्ये किंवा 5-10 वर्षामध्ये काय अचीव केलेलं आहे, कशा पद्धतीने कंपनीचं गुडविल आहे मार्केटमध्ये, याचं आपण एक कॉन्फिडेंटली काय करू शकतो, आपण सांगू शकतो की ह्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन ही आहे किंवा कंपनीचं गुडविल बेटर आहे. हे आपण काय करतो इथे कन्फर्म करतो, राईट. नेक्स्ट, फेथफुल रिप्रेझेंटेशन. Information must be true reflection of what is intended to present. It should includes complete, neutral, फ्री फ्रॉम एरर. आता लक्षात ठेवा, फिनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे फिनान्शियल रिपोर्टिंग असं काही व्हेग डॉक्युमेंट आहे का? हो, नाही. तर त्याची एक रिप्रेझेंट करण्याची मेथड आहे. ती कशी असणार आहे तर फेथफुल असणार आहे. सो फेथफुल प्रेझेंटेशन मधून तुम्ही काय करू शकता? वी कॅन इझिली अंडरस्टूड, राईट. सो ट्रू रिफ्लेक्शन ऑफ द कंपनी, हे कंपनीचे ट्रू रिफ्लेक्शन असणार आहे फिनान्शियल रिपोर्टिंग. त्यामध्ये ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन इन्क्लूड असणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे. याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो, आपण प्रिडिक्ट करू शकतो आणि तिथे जितकी गरजेची आहे तितके सगळे अकाउंट आपण काय केलेले असतात तो रेकॉर्ड केलेले असतात. दॅट मीन्स ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रेकॉर्डेड. न्यूट्रल, फ्री फ्रॉम बायस.
म्हणजे न्यूट्रल का म्हटलेलं आहे? कारण इथे आपण एखादा अकाउंट लिहितो, एखादा अकाउंट स्किप करतो, जे प्रॉफिटेबल आहे तेवढंच लिहितो, लॉस असेल तर स्किप करतो, असं होतंय का फिनान्शियल रिपोर्टिंग मध्ये? नाही. तर न्यूट्रल राहून जेवढे ट्रान्झॅक्शन आहेत, ज्या फॉर्मॅटमध्ये आहेत, ते आपण तिथे काय करत असतो, फ्री फ्रॉम बायसनेस तिथे असणार आहे आणि आपण रेकॉर्ड करतो. फ्री फ्रॉम एरर, नो मेजर एरर. ओके. सो कोणत्याही प्रकारचे एरर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत का? जसं आपण माहिती का डेबिटची गोष्ट क्रेडिटला लिहिली, क्रेडिटची गोष्ट डेबिटला लिहिली, असं होणार आहे का? नाही. सो फ्री फ्रॉम एरर इथे असू शकतो. दॅट मीन्स इनॅक्युरन्सी. ओके, इनॅक्युरसीज. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहेत इन्हान्सिंग क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. These includes this improve the usefulness of financial information is fundamental characteristic are present. Comparability. ओके, आपण कम्पेअर करू शकतो इथे. User should be able to compare financial statement across different period and with other entities. ओके. सो वेगवेगळ्या पिरियड मध्ये आपण फिनान्शियल रिपोर्टिंगचं काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. इन्हान्सिंग कन्सिस्टन्सी इन रिपोर्टिंग. सपोज आपण लास्ट इयरला छान पद्धतीने एखादं रिपोर्टिंग प्रेझेंट केलेलं आहे, सेम कन्सिस्टंटली आपण सेम फॉर्मॅट काय करू शकतो, नेक्स्ट इयरला रिप्रेझेंट करू शकतो. दॅट मीन्स फॉलो द कन्सिस्टन्सी, राईट. नेक्स्ट, व्हेरिफायबिलिटी. Independent users should be able to verify the information and reach similar conclusion. ओके. जसं आपण सांगितलं की फिनान्शियल इन्फॉर्मेशन अँड फिनान्शियल रिपोर्टिंग इज युजफुल फॉर स्टेक होल्डर टू टेक अ व्हेरियस डिसिजन. आता सपोज क्रेडिटर्सनी फिनान्शियल रिपोर्टिंग यूज केलेलं आहे, किंवा बँकेने यूज केलेलं आहे, एम्प्लॉईजने यूज केलेलं आहे, शेअर होल्डरने यूज केलेलं आहे. म्हणजे असं नाही की क्रेडिटर्सने फिनान्शियल इन्फॉर्मेशन बघितलं किंवा फिनान्शियल रिपोर्टिंग चेक केलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की ह्या कंपनीमध्ये लॉस आहे, आणि इन्व्हेस्टरनी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट दिसून येतोय. असं कॉन्ट्राडिक्टरी इन्फॉर्मेशन असणार आहे का हो इथे? नाही. म्हणजे तुमचं फिनान्शियल इन्फॉर्मेशन अशी असेल किंवा फिनान्शियल रिपोर्टिंग अशी असणार आहे की प्रत्येकाचं कन्क्लुजन काय असणार आहे, इथे सिमिलर असणार आहे. दॅट मीन्स एकतर तुमची प्रेझेंटेशन किंवा तुमचं रिपोर्टिंग, तुमची व्हॅल्यू काय आहे हे काय करत असतं, तर रिप्रेझेंट करत असतं. इन्क्रीज ट्रस्ट इन फिनान्शियल डेटा. आणि ह्या फिनान्शियल रिपोर्टिंगमुळेच काय होणार आहे, तर हा ट्रस्ट इन्क्रीज होतोय. नेक्स्ट आहे टाइमलाइननेस, टाइमलीनेस. Information should be available in time to influence decision making. Information should be available in time to influence decision making. म्हणजे आपल्याला क्विक डिसिजन एखादा घ्यायचा आहे, सो वी कॅन इझिली टेक अ फिनान्शियल रिपोर्टिंग टू टेक अ क्विक डिसिजन. आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन कधी गरजेची असते, जेव्हा आपल्याला क्विक डिसिजन घ्यायचा आहे, आणि याच्यामुळेच फिनान्शियल इन्फॉर्मेशन, फिनान्शियल रिपोर्टिंग जर टाइमली अवेलेबल झाली तर आपण काय करू शकतो, डिसिजन इझिली घेऊ शकतो. डिले इन्फॉर्मेशन लॉस इट्स रिलेव्हन्स. सपोज जसं आपण म्हणतो ना की आपली एक्झाम झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट नोट्स मिळाल्या, तर त्या नोट्सचा काही उपयोग असणार आहे का हो? नाही. म्हणजे एक्झामच्या आधी त्या नोट्सची जी व्हॅल्यू आहे इट्स अ व्हेरी डिफरंट, आणि एक्झाम नंतर त्याच नोट्सची व्हॅल्यू काय असणार आहे, तर फारशी काही ती रिलेव्हन्स नसेल. सिम्पल ॲज दॅट. नेक्स्ट इज अंडरस्टँडेबिलिटी. Information must be clearly present and easy to comprehend by users with the reasonable knowledge of business and finance. आणि हा जो फिनान्शियल रिपोर्टिंग आहे वी कॅन इझिली अंडरस्टूड. म्हणजे असं नाही आहे की त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या पर्सनलाच ती फक्त इन्फॉर्मेशन अंडरस्टूड होईल. सो वी कॅन इझिली अंडरस्टूड की कंपनी काय आहे, राईट. सो अशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन केलेलं असतं. कन्क्ल्युजन. Qualitative characteristics ensure that financial reporting provide meaningful, reliable, and comparable information, helping users to take a correct decision. Okay, so basically लक्षात ठेवा, as simple as that, or in short, फिनान्शियल रिपोर्टिंग हे स्टेक होल्डरसाठी फार महत्वाचं आहे, आणि ते डिसिजन घेण्यासाठी काय करतात, तर यूज करतात. बट प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रत्येकाचा आस्पेक्ट काय असणार आहे, तर डिफरंट असणार आहे.
होप सो तुम्हाला क्वेश्चन क्लिअर झाला असेल, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. एलिमेंट्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, रेकग्नायझेशन अँड मेजरमेंट. सो एलिमेंट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट काय आहे? एलिमेंट्स जसं आपल्याला माहिती आहे की आता आपण आतापर्यंत दोन क्वेश्चन मध्ये बघितलं की फिनान्शियल स्टेटमेंट, फिनान्शियल रिपोर्टिंग, फिनान्शियल इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे. बट एक्झॅक्टली काय आहे, याच्यामध्ये कोणते आस्पेक्ट इन्क्लूड असणार आहे? वी वेअर लर्न मेनी टाइम, राईट? म्हणजे आपण 11th स्टँडर्ड पासून हे फिनान्शियल स्टेटमेंट बघत आलेलो आहोत. सो फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट मध्ये काय असणार आहेत, तर असेट असणार आहेत, लायबिलिटीज असणार आहेत, इक्विटी असणार आहेत. ओके, सो हेच आपण ह्या क्वेश्चन मध्ये डिटेल बघणार आहोत. एलिमेंट्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. Financial statement are composed of key elements that reflect the financial position and performance of the entity. So first is asset. Asset includes economic resources controlled by the enterprise. ओके, आता ह्या asset मध्ये बेसिकली काय असणार आहेत, तर इकॉनॉमिक रिसोर्सेस असतील. जसं आपण माहिती आहे आपल्याला, फिक्स्ड असेट आहेत, करंट असेट आहेत. ओके, सो लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर, सॉरी डेटर आहे, बिल्स रिसिवेबल आहे, कॅश आहे, स्टॉक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, देन एक्सपेक्टेड टू प्रोव्हाइड फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट. आणि आपण काय करू शकतो, ह्या असेट वरून एक्सपेक्ट करू शकतो की आपल्याला फ्युचर बेनिफिट कितपत असू शकतील. ओके, नेक्स्ट लायबिलिटीज. प्रेझेंट ऑब्लिगेशन अरायझिंग फ्रॉम द पास्ट इव्हेंट. जसं आपण सांगतो की आउटस्टँडिंग जर काही असतील तर ते कुठे रेकॉर्ड करतो, आपण लायबिलिटीला रेकॉर्ड करतो. दॅट मीन्स की लास्ट इयरचे काही एक्सपेन्सेस आहेत बट आपण त्या वर्षी ते पे केले नव्हते, तर आपल्याला ह्या वर्षी पे करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, आउटस्टँडिंग रेंट आहे किंवा आउटस्टँडिंग वेजेस आहे, आउटस्टँडिंग सॅलरी आहे. आपल्याला माहिती आहे की आपण त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला देतो. तर असे काही प्रेझेंट ऑब्लिगेशन आहेत का जे पास्ट मधून आलेले आहेत, ते आपण इझिली अंडरस्टूड करू शकतो लायबिलिटी मधून. सेटलमेंट इज एक्सपेक्टेड टू रिझल्ट इन द आउटफ्लो ऑफ रिसोर्सेस. तर आउटफ्लो ऑफ रिसोर्सेस काय आहे, हे सुद्धा आपण काय करतो, इथे सेटलमेंट करतो विथ द हेल्प ऑफ लायबिलिटीज. पॉइंट नंबर 3, इक्विटी. So, residual interest in the asset after deducting liabilities and represent the owner's claim of the business. जर आपण बरेचसेच अकाउंट लर्न करतो की फिनान्शियल अकाउंटिंग असेल किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग असेल, यामध्ये आपण बऱ्याच वेळी लर्न केलेलं आहे की कंपनी कशा पद्धतीने रन होते, कंपनीकडे फायनान्स आहे, तो फायनान्स कलेक्ट करण्याच्या काही प्रोसेस आहेत. जसं कंपनीमध्ये इक्विटी आहे, इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. तर हा जो इंटरेस्ट आहे हा कोणाला, म्हणजे प्रायोरिटी कशा असणार आहेत. ओके, जसं आपण लिक्विडेशनचा एक टॉपिक बघितला फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये, राईट? त्याच्यामध्ये आपण बघितलं की जर आपण एखादी कंपनी बंद करतो तर आपल्याला कोणाला आधी पैसे द्यावे लागतात, तर प्रेफरन्शियल जे काही सिक्युअर्ड आहेत त्यांना आधी द्यावे लागतात, त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डर्सना द्यावे लागतात, डिबेंचर होल्डर्सना आहेत, नंतर प्रेफरन्शियल कॅपिटल आहेत, आणि नंतर लास्टला आपण इक्विटी शेअर होल्डर्सना काय करतो, तर डिव्हिडंड हा देत असतो, किंवा अशा पद्धतीने प्रोसेस काय होते, फॉलो होते. तर हे आपण इक्विटी मधून काय करू शकतो, अंडरस्टूड करू शकतो, राईट? नेक्स्ट, इन्कम. That means revenue plus gain. Increase in economic benefit in the form of inflow or enhancing the asset. आता इन्कम आपल्याला कशामधून मिळणार आहे, एकतर असेट मधून मिळणार आहे किंवा आपला अ, जसं आपल्याला माहिती आहे की आपण इन्कम कुठे रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, जसं सेल आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिटला डिव्हिडंड रिसीव्ह असेल किंवा कमिशन रिसीव्ह असेल. असेट वरून आपल्याला अंडरस्टूड होतं की आपली गेन कितपत आहे. ओके, सो बेसिकली दिस इन्क्लूड्स सेल, इंटरेस्ट, डिव्हिडंड अँड हे. एक्सपेन्सेस जो कुठे रेकॉर्ड होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि मग काही ज्या आपल्या लायबिलिटीज आहेत इथे असणार आहेत. सो डिक्रीज इन इकॉनॉमिक बेनिफिट. एक्सपेन्सेसमुळे काय होतं, इकॉनॉमिक बेनिफिट डिक्रीज होतात, आणि इन्कममुळे इकॉनॉमिक बेनिफिट हे इन्क्रीज होतात, राईट? सो इट इन्क्लूड सॅलरी, रेंट, डेप्रिसिएशन अँड लॉसेस. होप सो फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला असेल.
काय बघितलं बघा आपण? एलिमेंट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये असेट, लायबिलिटी, इक्विटी, इन्कम अँड एक्सपेन्सेस, हे पाच काय आहेत तर एलिमेंट आहेत फिनान्शियल स्टेटमेंटचे. आता बघूया आपण रेकग्नायझेशन ऑफ एलिमेंट. कशा पद्धतीने आपण रेकग्नाइज करतो हे एलिमेंट? Recognize means the process includes an item financial statement which meet the certain criteria. Recognition criteria: it is probable that future economic benefit will flow or from the entity. So the item as the measurable cost or value that can be reliably determined. Okay. So जसं आपण माहिती आपल्याला बेसिक अकाउंटिंगचा पार्ट आहे हा, की तुम्ही कशा पद्धतीने हे एलिमेंट काय करताय तर रेकॉर्ड करताय. सो असेट बेसिकली आपल्याकडे जास्त असावेत, लायबिलिटीज कशा असाव्यात, कमी असाव्यात. सो कंट्रोल अँड फ्युचर बेनिफिट आर प्रोबॅबल अँड मेजर. आणि अगेन आपल्याला माहिती आहे की असेटमध्ये पण आपण बायफर्केशन करतो. फिक्स्ड असेट आहे, करंट असेट आहे, अगेन इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. सो इन्व्हेस्टमेंटमध्ये पण अगेन क्लासिफिकेशन शॉर्ट टर्म, लॉंग टर्म असेल. आणि हाऊ टू मॅनेज, ओके, ते कशा पद्धतीने कंट्रोल करायचा, कशामध्ये आपले फ्युचर बेनिफिट्स असणार आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. आणि यालाच रेकग्नायझेशन असं म्हटलं जातं, रेकग्नायझेशन क्रायटेरिया. नेक्स्ट आहे लायबिलिटीज. प्रेझेंट ऑब्लिगेशन इज मेजरेबल अँड विल लीड टू आउटफ्लो. जसं लायबिलिटीमध्ये आपल्याला जसं सांगितलं की इक्विटी शेअर आहेत, प्रेफरन्स शेअर आहेत, त्याच्यानंतर मग तुमच्याकडे सिक्युअर्ड आहेत, अनसिक्युअर्ड लोन आहेत, देन त्याचबरोबर क्रेडिटर्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट ऑब्लिगेशन अंडरस्टूड असलं पाहिजे, की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपण आधी कोणाला इम्पॉर्टन्ट दिलं पाहिजे, कोणाचं देणं आपण आधी दिलं पाहिजे. हे आपल्याला हवंय म्हणून आपण इक्विटी शेअर होल्डरना आधी डिव्हिडंड नाही देऊ शकत, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा सिक्वेन्स आहे तो तुम्हाला फॉलो करणं, इट इज अ रेकग्नायझेशन क्रायटेरिया. इन्कम, इन्क्रीज इन इकॉनॉमिक बेनिफिट. जसं वरती सांगितल्या पद्धतीने इकॉनॉमिक बेनिफिट इन्क्रीज कधी होतील, जर इन्कम इन्क्रीज झाला तर, आणि एक्सपेन्सेस डिक्रीज झाले तर इकॉनॉमिक बेनिफिट सुद्धा डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ एलिमेंट्स. आता हे एलिमेंट्स आपल्याला काय करायचे आहेत, मेजर करायचे आहेत. तर आपण कसे करू शकतो बघा? मेजरमेंट रिप्रेझेंट द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग ऑफ मॉनिटरी अमाउंट at which the element are recognized and reported. So common measurement base, basically common measurement base मध्ये काय असेल, हिस्टॉरिकल कॉस्ट. सो ओरिजिनल परचेस प्राइस स्टेबल अँड रिलायबल बट मे नॉट रिफ्लेक्ट द करंट व्हॅल्यू. ऑब्विसली की हिस्टॉरिकल कॉस्ट आहे, त्याचा इम्पॅक्ट कधी करंट व्हॅल्यू वरती होणार आहे का हो, नाही. तर ती हिस्टॉरिकल कॉस्टचा कीवर्ड लक्षात ठेवा, ओरिजिनल परचेस प्राइस, आणि ती असणार आहे स्टेबल, रिलायबल बट नॉट इफेक्ट ऑन द करंट व्हॅल्यू. करंट कॉस्ट म्हणजे काय? अमाऊंट दॅट वुड बी पेड इफ द सेम असेट वेअर अक्वायर्ड करंटली. सो तुम्ही सेम असेट करंटली अक्वायर केली असेल आणि अमाऊंट पे केली असेल तर आपण त्याला करंट कॉस्ट असं म्हणतोय. नेक्स्ट आहे रिअलायझेबल और सेटलमेंट व्हॅल्यू. सो अमाऊंट दॅट कुड बी ऑप्टेन फ्रॉम द सेलिंग अन असेट और सेलिंग द लायबिलिटी टुडे. ओके. अमाऊंट काय केलेली आहे तुम्ही, ऑप्टेन केलेली आहे फ्रॉम असेट और सेटलिंग लायबिलिटी टुडे. लायबिलिटी काय केलेली आहे, सेटल केलेली आहे आजच, त्याला आपण रिअलायझेबल व्हॅल्यू असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय आहे तर माझ्याकडे एक प्लांट होतं, ओके, किंवा एक मशिनरी होती. ती मशिनरी मी आज सेल केली आणि आजच मला क्रेडिटरला मी काय करायचं आहे, मला पैसे द्यायचे आहे. म्हणजे मी एक असेट सोल्ड केली आणि आलेल्या पैशातून लायबिलिटी आजच्या आजच काय केली, सेटल केली. त्याला आपण म्हणतो रिअलायझेबल व्हॅल्यू. क्लिअर झालं का बघा, रिअलायझेबल व्हॅल्यू. चला नेक्स्ट, प्रेझेंट व्हॅल्यू. डिस्काउंटेड व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यूला काय म्हटलं, डिस्काउंटेड व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो असोसिएटेड विथ द असेट और लायबिलिटीज. ॲज सिम्पल ॲज दॅट, डिस्काउंटेड व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं ट्रान्झॅक्शन आहे ते फ्युचरमध्ये होणार आहे, बट आपल्याला करंटमध्ये काय होते, त्याचे एक डिस्काउंट ऑफर होते, याला प्रेझेंट व्हॅल्यू असं म्हणतो आपण. फेअर व्हॅल्यू. एक मिनिट. फेअर व्हॅल्यू, the price that would be received to sell an asset or paid the transfer a liability in an
ऑर्डरली मार्केट ट्रान्झॅक्शन. ओके, म्हणजे मार्केट सिच्युएशन कशी आहे, मार्केट ट्रान्झॅक्शन वरून तुम्ही ती जी प्राइस डिसाईड केलेली आहे, रिसीव्ह केलेली आहे, ह्याला फेअर व्हॅल्यू असं म्हणतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की मार्केट, एक सिम्पली एक्झाम्पल जर सांगायचं झालं, गोल्डचं एक्झाम्पल घ्या. ओके, सो गोल्डमध्ये प्राइस असं आहे का हो, की ह्या ह्या सिटीमध्ये गोल्ड ह्या प्राइसला मिळतं, दुसऱ्या सिटीमध्ये गेल्यानंतर एकदमच कमी प्राइसला मिळणार आहे, असं असतं का? नाही. जसं आपल्याला माहिती आहे की क्लोथ जर आपण घ्यायला गेलो तर एक डिपेंड्स ऑन एरिया, क्लोथिंगच्या प्राइस काय होतात, थोड्याफार चेंज होत असतात. बट गोल्डचे असं आहे का, की गोल्ड काय होईल, महाराष्ट्रामध्ये एकदम रिझनेबल आहे आणि बाकीच्या स्टेटमध्ये गेल्यानंतर काय असणार आहे, खूप कॉस्टली असणार आहे? नाही. दिस इज कॉल्ड द फेअर व्हॅल्यू, लाईक अ मार्केट ट्रान्झॅक्शन. Conclusion: understanding the element, their recognition and measurement is crucial for the accurate financial reporting. So it ensure consistency, comparability and transparency in financial statement. आणि याच्यासाठी फिनान्शियल रिपोर्टिंग काय असणार आहे तर महत्वाचं असणार आहे. फिनान्शियल रिपोर्टिंग मध्ये एक्झॅक्टली काय येतं तर असेट, लायबिलिटी, ॲज सिम्पल ॲज दॅट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि त्यामध्ये असणारे सगळे कंटेंट, दीज आर द फिनान्शियल रिपोर्टिंग. होपसो तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.